शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. इथे बाहेर येऊन बघितलं तर पावसाची रिपरिप चालू आहे आणि इथे बघा गोमाता आपल्या पिलाला घेऊन भ्रमणासाठी निघालेली आहे. छान वाटतं सकाळी सकाळी गोमातेचं आणि तिच्या पिलाचं दर्शन झालं तर. त्यानंतर वातावरण बघा किती छान आणि प्रसन्न असं झालेलं आहे. सकाळचं वातावरण खरंच खूप छान असतं आणि मनाला अगदी प्रसन्न वाटतं. फुलझाडंही छान दिसत आहेत. इथे माझ्या गुलाबाला छान गुलाबाची फुले लागलेली आहेत आणि त्यावरती पडणारा पाऊस, त्यामुळे ती फुलं अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यानंतर मी थोडंसं वर जाऊन बघितलं तर तिथे मला काय दिसलं बघा. इथे बघा हे झाडामध्ये एक मांजर बसलेलं होतं. त्यानंतर मी आपली जी कामे होती ती आटपून घेतली आणि आज आषाढी एकादशी आहे तर म्हटलं देवाची सर्व भांडी स्वच्छ करावी, म्हणून इथे देवाची सर्व भांडी स्वच्छ करून घेतली, कारण आज मला लवकर पूजा करायची होती. त्यानंतर मी पूजेला सुरुवात केली. तर इथे आज खूप छान अशी माझी देवघरात पूजा झालेली आहे. खूप छान वाटलं असं सकाळी लवकर उठून देवाची पूजा वगैरे केली की अगदी मनाला प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी देवपूजा आटोपली आणि अगदी देवपूजा आपल्या मनासारखी झाली की दिवस कसा प्रसन्न जातो. तर इथे तुम्ही बघा माझी देवपूजा खूप छान झालेली आहे. त्यानंतर मी तुळशीला पाणी घालण्यासाठी इथे आली होती, म्हणजेच तुळशीची पूजा करण्यासाठी आली. तुळशीची पूजा करत असतानाच अचानक आमच्याकडे बघा कोण आलेला आहे. तर इथे माझी तुळशीची पूजा चालू असताना साक्षात छोटा विठ्ठल माझ्या घरी आलेला आहे. तर समोर मी तुम्हाला तो दाखवणारच आहे. तर म्हटलं इथे तुळशीची पूजा करून घ्यावी आणि तुम्हालाही विठ्ठलाचं दर्शन घडेल. तर इथे बघू शकता ही बाई इथे सकाळी सकाळी भिक्षा मागण्यासाठी आलेली आहे आणि तिच्यासोबत एक छोटा मुलगा आहे. तर माझी पूजा चालू असताना साक्षात विठ्ठलाने इथे येऊन मला दर्शन दिलेले आहे. तर मी तुळशीची पूजा वगैरे आटपून घेतली आणि त्यानंतर त्या बाईला जे काही दान द्यायचं होतं ते दिलं. असं म्हणतात की सकाळी सकाळी जो पहिला भिक्षे करू आपल्या दारात येतो त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. तरी ते या छोट्या विठ्ठलाला मी दान दिलं. तर तुम्ही इथे बघा हा आहे छोटा विठ्ठल. तर त्याला मी थोडंसं नाश्त्यासाठी काहीतरी दिलं आणि त्या बाईला दान दिलं थोडंसं. त्यानंतर मी तिची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली. सोबतच त्या छोट्या विठ्ठलाची पण पूजा करून घेतली. तर म्हणतात ना देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या घरी येत असतो, त्याप्रमाणे आज मला इथे साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. तर खूप छान हे मायलेकरू इथे आमच्या घरी आलेलं होतं. तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर